नमस्कार महाराज मित्रांनो, जवळजवळ 15 ते 20 दिवसापासून पाऊस चालू आहे आणि फळबागांमध्ये, कपाशी पिकामध्ये, हळदी पिकामध्ये, तूरमध्ये सगळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बारीक बारीक गवत उगायला लागलं आहे। कुठे मोठं गवत झालेलं आहे। तर अशा अवस्थेत कुठले तणनाशक आहेत का जे आपण मारू शकतो, ज्याचे रिपोर्ट्स येऊ शकतात? तर मित्रांनो, एक तणनाशक असं आहे जे मारल्यानंतर फक्त गवत जाईल पण मुळांना काहीच त्रास होणार नाही। कारण की ह्या दिवसात काय होतंय मित्रांनो, पाऊस सतत चालू असल्यामुळे मुळा धुवून निघतात, वरती मुळा येतात। तर काही तणनाशक असे आहेत जे मुळांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास देतात, मुळांना जळवून टाकतात आणि त्याचा परिणाम पिकावर होतो। पण एक तणनाशक मी तुम्हाला असं सांगणार आहे की हे पूर्णपणे गवताला मारेल पण मुळांना काहीच होऊ देणार नाही। याची केमिस्ट्री समजून घ्या। याची केमिस्ट्री न समजता तुम्ही जर याला मारत असाल तर याचे रिपोर्ट तुम्हाला चांगले येणार नाहीत आणि तुमच्या पिकाचं तुम्ही नुकसान करू शकतात। आता याची केमिस्ट्री कशी आहे, याच्यामध्ये पहिला घटक तुम्ही बघू शकता। जवळ येऊन बघाल तर बघा, तुम्ही ते घटक बघू शकता, ग्लुफोसिनेट अमोनियम 13.5% एसएल। आता हा जो घटक आहे मित्रांनो, हा घटकाची केमिस्ट्री अशी आहे, याला फक्त हिरवापणा मारणं समजतं। आता तुमच्या लक्षात आलं असेल, हिरवापणा म्हणजे काय? जे हिरवं दिसलं ते मारेल। आता मुळा आपल्या हिरवा राहत नाहीत, त्याच्यामुळे हे मुळांवर तुम्ही कोरं जरी ओतलं तरी याची केमिस्ट्री 0 होऊन जाते। त्याच्यामुळे काय होतंय, आता 2 ते 3 महिन्याची केळी आहेत ज्या एवढ्या झालेल्या आहेत, मध्ये हळद आहे, हळद मोठी झाली आहे, खाली बेड रिकामा आहे, तर तिकडे आपण झबं लावून मारू शकतो। झबं लावून मारल्यामुळे याचा काय फायदा होतो की त्या पत्त्यांवर पडतं तेवढं गवत मरून जातं, पण नुकसान जे होणार राहतं इतर तणनाशक मारल्यामुळे मुळींचं, ते अजिबात होत नाही। आता याची वापरण्याची सीधी पद्धत आहे, याची 15 लिटरला 130 मिली टाकायचं। युरिया लिंबू असेल तर युरिया लिंबू टाका, एकदम छान रिपोर्ट येतात। आणि काही फळबागा आहेत जसे मोसंबी आहे, इतर पेरू आहे, आंबा आहे, तिथे तुम्ही एकदम क्विक रिपोर्ट पाहिजे असेल तर अजून एक प्रयोग तुम्ही करू शकतात, माझ्याकडे आहे। तुम्ही हा फॉर्म्युला अप्लाय करू शकतात। काय करायचं, 15 लिटरच्या पंपाला 150 ml अमोनियम ग्लुफोसिनेट टाकायचं आणि 50 ml पॅराक्वाट क्लोराईड टाकायचं। पण हे पॅराक्वाटचा विषय असा आहे, हे इन्स्टंट रिझल्ट दाखवतो, हे कुठेही पडलं तिथे लगेच डाग पडून जाईल, हे तसं होत नाही। हे फक्त तेवढं ज्याला मारतं हे मूळ, हे बी मुळींना त्रास करत नाही, पण हे संपर्क आहे म्हणजे कॉन्टॅक्ट फंगिसाइड आहे, हे मुळींच्या संपर्कात डायरेक्ट आलं तर मुळींना हे त्रास करू शकतं। तर त्या पद्धतीने तुम्ही बघा, पण हे दोघांचं कॉम्बिनेशन करून मारत असाल तर तुम्हाला 4 दिवसात एकदम तुफान रिपोर्ट भेटतील। पण याचं स्पेशल मारत असाल तर याची केमिस्ट्री जशी आहे मित्रांनो, हे मुळांना त्रास करत नाही, त्याच्यामुळे जे मोठे गवत झालेले आहेत त्याचे मुळा पक्का झालेले असतात, हे पूर्ण जाऊन तर टाकेल पण परत कोंब फुटून येण्याचे चान्सेस जास्त राहतात, कारण की याच्या मुळा मरत नाहीत। पण जर तुमचं छोटं छोटं बारीक बारीक गवत असेल तर हे त्याचा 100% कार्यक्रम करेल, जेवढं हिरवावर पडेल तेवढं मारेल। हे नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहे, हे स्पेसिफिक क्रॉपसाठी नाही आहे। आता तुम्ही जर म्हणाल मी केळीच्या झाडावर बी मारून देईल तर केळीचं झाड बी हिरवं आहे त्यालाही जाऊन टाकेल, तर याला संपर्क, याचे केमिस्ट्री लक्षात घ्या, याला जेवढ्या भागावर पडायचं आहे तेवढ्याच भागावर पडा, एकदम छान रिपोर्ट येतील। आता जवळपास हे पूर्ण मार्केटमध्ये वेगवेगळ्या नावाने आहे बघा, स्विप पॉवर नावाने आहे, क्लेवांगो नावाने आहे, सिजंटाचं बास्टा म्हणून आहे, बीएसएफचं, माझ्याकडे जीएसपीचं ग्रॅनेडा म्हणून आहे। हे जवळपास मी जूनमध्ये याचा स्टॉक केला होता, आता जवळपास त्याचे 50-60 रुपयाने रेटही वाढलेले आहेत, तर त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता। तर मित्रांनो, माहिती कशी वाटली आजसाठी एवढं। जय हिंद, जय महाराष्ट्र।